नमस्कार, मी संकेत आवटे. काही स्टॉक 50% क्रॅश होतात, पण जेव्हा ते परत रिकवर होतात तेव्हा तुम्हाला रिटर्न किती मिळतात? साधा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल 50% खाली आलाय ना, तर वर गेल्यानंतर सुद्धा मला 50%च मिळणार. बिलकुल नाही. जर एखादा स्टॉक 50% खाली आला असेल तर तो तिथून वर गेल्यानंतर त्याच हाय पर्यंत तुम्हाला 100% रिटर्न देतो. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर बेसिक फॉर्म्युला आहे ना. लक्षात घ्या, एखादा स्टॉक 100 रुपयाचा आहे, हा खाली आल्यानंतर 50 रुपयाला आला, म्हणजेच 50% क्रॅश झाला. तर तो जेव्हा 50 वरून परत 100 ला जातो ना, तेव्हा 50 वरून 100 ला जाणं म्हणजे डबल होणं, म्हणजेच 100% रिटर्न देणं. ही कन्सेप्ट का समजावून सांगतोय? तर एका पर्टिक्युलर सेक्टर बद्दल मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं आहे, ज्यामधले काही स्टॉक मी तुमच्याशी डिस्कस करेन, त्यांची बॅलन्स शीट तुमच्या समोर मांडेल आणि तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तुम्हाला ते स्टॉक आवडतात नाही आवडतात दॅट इज अप टू यू. पण हे कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन नाही. जस्ट एज्युकेशन पर्पजसाठीच मी या गोष्टी तुमच्या समोर मांडतोय. बघूयात निफ्टी. निफ्टीचा जर लो तुम्ही बघितला तर तो अप्रॉक्सिमेटली 16-17% फॉल आपल्याला पाहायला मिळतो. पण तोच तुम्ही कंपेअर करू शकता स्मॉल कॅप बरोबर, तर स्मॉल कॅप मात्र निफ्टीपेक्षाही जास्त पडलेला दिसेल, निफ्टी 50 पेक्षा, जो की ऑलमोस्ट 29-30% राऊंड फिगर पकडू. हा 30% पडला तर तो 17% पडला, कारण स्मॉल कॅप स्टॉक हे अग्रेसिव्हली फॉल होतात. पण स्मॉल कॅप मधले सुद्धा काही स्टॉक जर तुम्ही बघितलात तर ते अजून जास्त पडलेले तुम्हाला पाहायला मिळू शकतात. जसं नुवामा असेल, एंजल वन असेल. आता एंजल वन स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येणार नाही, पण थोडंसं आपण त्याला स्मॉल कॅपमध्ये मानू शकतो, कारण 20,000 कोटीच्या वर त्याचं मार्केट कॅप गेलेलं आहे. छोट्याच कॅटेगरीत मानता येईल, कारण आत्ता कुठे त्यांना अग्रेसिव्ह रिटर्न दिल्यामुळे आपल्याला तो मिड कॅटेगरीमध्ये गेलेला पाहायला मिळतोय. बट ओव्हरऑल जर तुम्ही बघितलात तर हा स्टॉक मात्र, म्हणजे मी तुम्हाला करंट सिच्युएशन जरी दाखवायची झाली तर मी इथे दाखवू शकतो. इथे आपण सर्च करूया एंजल वन. एंजल वन जो क्रॅश झालाय त्याच्या हाय पासून तुम्ही याला कॅल्क्युलेट करू शकता. अप्रॉक्सिमेटली 50% क्रॅश झालाय. सेम तुम्ही मोतीलाल ओसवाल सुद्धा मोर दॅन 50% क्रॅश झालेला बघू शकता. प्रुडंट बघू शकता, जो अग्रेसिव्हली क्रॅश झालेला आहे. आता याच्या मागची कारण मी तुम्हाला दाखवतो. सध्या स्टॉकमध्ये काय सुरू आहे हे दाखवतो. अपॉर्च्युनिटी बनते नाही बनते याचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. सो ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही क्वार्टरली रिझल्ट, तर 1,000 कोटीचा नेट सेल्स आपल्याला पाहायला मिळतो एंजल वनचा, जो की इयर ऑन इयर जर तुम्ही कम्पेअर केला तर 1357 वरून तो 1,000 कोटीला आला. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळतो, ऑलमोस्ट 30-35%, जो की 175 कोटीचा प्रॉफिट देतोय आणि इथे 340 कोटीचं प्रॉफिट होतं. ड्रास्टिकली रेव्हेन्यू फॉल झालाय, त्यासोबतच नेट प्रॉफिट सुद्धा आपल्याला फॉल झालेला पाहायला मिळतो. हा एक मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. नुवामाकडे जाल तर नुवामध्ये सुद्धा एक आपल्याला फॉल मोठा पाहायला मिळतो, जिथं 1,000 कोटीचा रेव्हेन्यू आहे आणि 252 कोटीचा नेट प्रॉफिट आहे. जरी चार्टवर फॉल असला तरी सुद्धा सेल्समध्ये फॉल दिसत नाही. स्टॉक इयर ऑन इयर बेटर परफॉर्म करताना पाहायला मिळतो, पण क्वार्टर ऑन क्वार्टर थोडासा फॉल पाहायला मिळतो, विच इज ऍक्सेप्टेबल. जर तुम्ही कम्पेअर केलं नुवामाला एंजल वन बरोबर, तर एंजल वन पेक्षा बेटर परफॉर्म नुवामा करताना पाहायला मिळतो आणि खूप मोठी जमेची पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण स्टॉक मात्र हा फॉल झालेला होता, पण तिथून परत एक रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अगेन IIFL कॅपिटल जबरदस्त फॉल आहे आणि अजूनही फॉल आहे, याच्यामध्ये रिकव्हरी पाहायला मिळत नाही. पण जर तुम्ही सेल्स बघितला तर 537 कोटी जो 686 कोटीवरून आपल्याला फॉल झालेला पाहायला मिळतो. नेट प्रॉफिट फक्त 128 कोटी आहे ॲज कम्पेअर टू 181 कोटी. इथं सुद्धा एक ड्रास्टिकली फॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणि डिसेंबर बरोबर जर तुम्ही कम्पेअर केलं तर बेटर पोझिशनवर अजूनही ठीकठाक पाहायला मिळतोय ॲज कम्पेअर टू एंजल वन. पण यालाच आपण थोडंसं बाहेर येऊयात. आता हे झाले कोण? ब्रोकर आणि फायनान्शियल सर्व्हिसेस ऑर्डर प्रोव्हाइड करणारे सुद्धा काही कंपनी आहेत, जसं की तुम्ही याला कम्पेअर करू शकता प्रुडंट बरोबर. प्रुडंटमध्ये सुद्धा एक फॉल तुम्हाला मोर दॅन 50% पाहायला मिळाला, पण जर तुम्ही याला क्वार्टरली रिझल्ट बघितला तर अजूनही याचा रिझल्ट आलेला नाही आहे. तरी सुद्धा स्टॉक कुठे ना कुठे रिकव्हरी दाखवताना पाहायला मिळतोय. जो डाऊन ट्रेंडमध्ये होता तो अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होताना आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या मागची कारणं मी तुम्हाला सांगतो. सिंपल लॉजिक लक्षात घ्या. जेव्हा एखादा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस करणारा असेल किंवा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये असेल, पैसे मॅनेज करणारी कंपनी असेल किंवा त्या रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी कंपनी असेल, ती इंडस्ट्री डिरेक्टली कोरिलेट करते विथ द इंडेक्स किंवा एखादा इंडस्ट्री किंवा एखादा ॲसेट क्लास. सिंपल गोष्ट लक्षात घ्या. मार्केट पडलं, किती टक्क्यांनी पडलं? 50% पडलं, तर माझा पैसा, माझा इन्कम 50% फॉल होणार आहे. आता याचं कारण लक्षात घ्या. ही कंपनी काम काय करते? ॲसेट मॅनेजमेंट करण्याचं काम करते आणि तुमच्याकडून जे पैसे चार्ज केले जातात ते ॲसेट मॅनेजमेंटवर चार्ज केले जातात. आता समजा मार्केटच 50% पडलं,
तर माझा रेव्हेन्यू डिरेक्टली 50% मिनिमम ड्रॉप होणार आहे, कारण ओव्हरऑल मार्केट तेवढ्या लेवलला पडलं. याचा अर्थ AUM माझा तेवढ्या लेवलला पडला. समजा मी 100 कोटी मॅनेज करतोय, मार्केटच 50% क्रॅश झालं, तर माझा AUM सुद्धा 100 कोटीवरून 50 कोटीला येणार. माझा इन्कम 50 कोटीवर होणार आहे. 100 कोटीवर चार्जेस मी घेऊ शकत नाही, कारण ॲसेट अंडर मॅनेजमेंट डायरेक्ट 50 कोटी येणार आहे. बरं, याच्या मागे दुसरी मोठी घटना घडणार आहे, ती म्हणजे पडणाऱ्या मार्केटमध्ये लोक घाबरतात आणि इन्व्हेस्टमेंट कमी करतात. ही चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. तुम्हाला मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन, जेव्हा जेव्हा माल स्वस्त मिळतो तेव्हा आपण एक्स्ट्रा शॉपिंग करतो. मार्केटमध्ये मात्र मार्केट पडल्यानंतर आपण इन्व्हेस्ट करायला जात नाही. ही सगळ्यात मोठी चूक आहे आणि ही तुम्ही करायला नाही पाहिजे. सो बेसिक लेवलला होतं काय, तर आपण मार्केट वाढताना इन्व्हेस्ट करतो, पडताना करत नाही, आणि याच पडणाऱ्या मार्केटमध्ये नवीन इन्फ्लो तुमच्याकडे कमी जनरेट होतो. याचा अर्थ तुमचा रिव्हेन्यू इम्पॅक्ट होतो. म्हणजेच मी कमी इन्व्हेस्ट करतो आणि ओव्हरऑल मार्केट डाऊन असल्यामुळं ऑलरेडी माझा रिव्हेन्यू पण ड्रॉप झालेला आहे आणि परिणामी याचा मोठा इम्पॅक्ट या पर्टिक्युलर स्टॉकवर होत असतो. पण इन जनरल जेव्हा तुम्ही अनालिसिस करता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिट पाहिजे, आज मार्केट पडलंय, उद्या वाढणार आहे का हो, परवा वाढणार आहे का, 1 महिन्याने, 2 महिन्याने, 6 महिन्याने, वर्षाने तरी मार्केटवर जाणार आहे का, हे आपल्या डोक्यात विचार असले पाहिजेत. जर त्याचं उत्तर यस असेल तर माल स्वस्त मिळतोय, उचलण्याची क्लिअर संधी आहे. जो स्टॉक 50% पडलाय तो तिथून रिकवर झाल्यानंतर त्याच्या हायपर्यंत पोहोचला तर माझे पैसे डबल होणार आहेत. या बेसिक लॉजिकवर मी काम करायला पाहिजे. इथं एक मोठा काटा कुठला असेल, मार्केटमध्ये अनसर्टेनिटी, मार्केटमध्ये नो ग्रोथ, अशा सिच्युएशनमध्ये मला अडचणी येऊ शकतात. मला म्हणजे काय, मी तो सेक्टर आहे समजून बोलतोय. जर या मार्केटमध्ये ग्रोथ झाली नाही तर माझा रेव्हेन्यू पण ग्रो होणार नाही, माझी कंपनी पण ग्रो होणार नाही, मी अडकून पडू शकतो. अशा सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. पण जर ग्रोथ दिसत असेल तर काही स्टॉक मी तुमच्या समोर मांडतोय. प्रुडंट, याचा सेल्स जर तुम्ही बघितला गेल्या 3 वर्षांमध्ये 40% ग्रो होणारा धंदा आहे. जबरदस्त आग लागली आहे. फक्त PE रेशो 50 आहे, हायर साईडला आहे. मी नेहमी तुम्हाला सांगतोय, ज्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा ग्रोथ दिसते, चांगला स्टॉक दिसतोय, त्याला एक्स्ट्रा प्रीमियम तुम्हाला पे करावा लागेल. तो थोडासा ऍडजस्ट होऊ शकतो. बट जर सेल्स ग्रोथ चांगली राहिली तर डेफिनेटली कंपनीचा परफॉर्मन्स बढिया राहू शकतो. सो एवढ्या चांगल्या प्रकारे पडलेला स्टॉक आता परत एका अप ट्रेंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेम गोज विथ मोतीलाल ओसवाल. थोड्याशा गडबडी झाल्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला त्या डिस्कस केलेल्या आहेत, पण एका फॉल नंतर परत एकदा अप मूव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. हा जर हाय ब्रेक झाला ना तर इट विल बी कन्सिडर्ड ॲज अ अप ट्रेंड आणि तुम्ही त्याचा विचार त्यानंतर करू शकता. एंजल वनला जर तुम्ही बघितलं, याचाही चार्ट सेम गोष्ट सांगतो. एक फॉल आलाय आणि हळूहळू हायर हाईज बनवायला सुरुवात झालेली आहे. पडताना लोअर लोज बनवत स्टॉक खाली येतो आणि जेव्हा त्याला वर जायचं असताना तेव्हा तो हायर हाईज बनवत वर जाण्याचा प्रयत्न करतो. बट तुम्ही याचे आकडे बघितले, इंडस्ट्री PE जरी 12 असला तरी याचा PE 18 आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, एक्स्ट्रा प्रीमियम देण्यामागे याचा सेल्स ग्रोथ 31-32% 3 वर्षाचा कन्सिस्टंटली पाहायला मिळतो. एक मजेदार गोष्ट सांगतो, FNO मध्ये खूप जास्त सेबीने गडबड केली, त्यामुळे व्हॉल्यूम ड्रॉप झाले. व्हॉल्यूम ड्रॉप झाल्यामुळे जे ब्रोकर होते त्यांचा रिव्हेन्यू ड्रॉप झाला. ब्रोकरचा रिव्हेन्यू ड्रॉप झाल्यामुळे आपल्याला सेल्स ग्रोथ याची थोडीशी डिक्लाइन झालेली पाहायला मिळू शकते. पण त्यावर कंपनीनं ऑलरेडी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. कंपनी वेल्थ मॅनेजमेंटमध्ये उतरली आहे. खूप मोठ्या प्रमाणात पैसा ॲक्वायर करायला PMS सर्व्हिसेस असतील, इन्शुरन्स कंपनी प्रोव्हाइड करते, म्युच्युअल फंड आपल्या प्लॅटफॉर्मवरून प्रोव्हाइड करते, तिथून हेवी कमिशन्स कंपनी कमवते. एवढ्यावर कंपनी गप्प बसली आहे का? नाही. स्वतःला लिस्ट केलं ॲज अ AMC. AMC म्हणजे काय? ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. जी कंपनी तुमच्याकडून पैसे घेते आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्री सारखं काम करते. सो कंपनी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर वेल डायव्हर्सिफाईड आहे. लोन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करते. मल्टिपल इन्स्ट्रुमेंट ऑलरेडी त्यांनी ऍड केलेत. सो वेगवेगळ्या मार्गातून रिव्हेन्यू जनरेट करण्यासाठी कंपनी काम करत आहे. याचा अर्थ सिंपल आहे, ग्रोथ मेंटेन राहू शकते. थोडासा इम्पॅक्ट बिझनेसवर येऊ शकतो, बट आय डोंट थिंक सो की मोठ्या प्रमाणात बिझनेस हॅम्पर व्हायला पाहिजे. जेव्हा जेव्हा मार्केट डिक्लाइन असतं तेव्हा तेव्हा अशा स्टॉकवर परिणाम होतो. सेम गोज विथ नुवामा. नुवामाची सेल्स ग्रोथ सुद्धा 31.6% पाहायला मिळते, पण त्याचा PE आज सुद्धा 23.4 आहे. थोडासा एक्स्ट्रा प्रीमियम दिला जातोय. कशापेक्षा? एंजल वन पेक्षाही जास्त. याचबरोबर तुम्ही IIFL कॅपिटलला सुद्धा कम्पेअर करू शकता. याचा सेल्स ग्रोथ कुठेतरी इम्प्रेसिव्ह वाटत नाही ॲज कम्पेअर टू बोथ द स्टॉक. 22.9% सेल्स ग्रोथ आहे आणि हा मेंटेन राहील का याच्यावर मला थोडीशी शंका आहे, कारण टेक्नॉलॉजीला कुठं ना कुठेतरी IIFL कमी पडतो असं मला वाटतं. बट वेल डायव्हर्सिफाईड वेगवेगळे प्रोडक्ट यांच्याकडे असल्यामुळं तिथून मेजर रेव्हेन्यू यांचा इझिली जनरेट होऊ शकतो. जास्त टेक्नो सेव्ही नाही आहे कंपनी, पण काम चलावं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित वर्क होतात.
कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, कॅम्स काय करतो, एक RTA आहे, रजिस्टर्ड अँड ट्रान्सफर एजंट. म्युच्युअल फंडचे जे काही ट्रान्झॅक्शन होतात डॉक्युमेंटेशनचं काम सोप्या भाषेमध्ये कॅम्स करतो आणि के फिनटेक सुद्धा करतो. सेल्स ग्रोथ साहेब 16.1% आग सेल्स ग्रोथ आहे. मोनोपॉली आहे कंपनीमध्ये, या असंच कोणीतरी आला त्यानं तो धंदा अक्वायर केला असं होत नाही. कॅम्स आणि कार्वी दोघेच मोठे किंग आहेत आणि हेच दोघे हे मेनली काम बघतात, त्यामुळे बिझनेस स्ट्रॉंग आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे, एक जबरदस्त ग्रोथ आली आणि त्यानंतर एक डिक्लाइन आपल्याला पाहायला मिळतो. जेवढं मार्केट डाऊन जाईल तेवढा स्टॉक डाऊन जातो, जेवढं मार्केट चांगला परफॉर्म करेल तेवढा हा स्टॉक सुद्धा परफॉर्म करतो. त्यामुळे बाय ऑन डिप्स साठी या मार्केट रिलेटेड कंपन्या आपल्याला फायद्याच्या ठरतात. BSE लिमिटेड सुद्धा तुम्ही विचार करू शकता, पण एक कन्सर्न आहे. PE रेशो 92 पाहायला मिळतो, जो मला तरी जस्टिफाईड वाटत नाही. आता तो ऑल टाइम हायला ट्रेड करतोय. अशा सिच्युएशनमध्ये मोमेंटम ट्रेडर असाल तर तुम्ही विचार करू शकता. सेम के फिनटेक डाऊन ट्रेंडमध्ये आहे, थोडासा खाली आलेला आहे, इथून परत एक अप मूव्ह देण्याचा प्रयत्न हा स्टॉक करतोय. MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज 62 PE आहे. प्रयत्न सुरू आहेत कंपनीचे चांगले, स्वतःला अजून बेटर बनवण्याचे. एक्सचेंज खूप चांगले प्रयत्न करतोय, पण त्या लेवलला तो सक्सेसफुल होताना मला पर्सनली दिसत नाही. 20% सेल्स ग्रोथ अल्टिमेट आहे. कंप्लीट कंपनी सिंगल हँडेडली या सेक्टरमध्ये काम करते, त्यामुळे कॉम्पिटिशन नावाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही. नो डाऊट बाकीच्या जशा कंपन्या आहेत किंवा एक्सचेंज आहेत ते तर काम करतायतच, पण याचं काम कमोडिटीचं युनिक आहे, तुम्हाला माहितीच आहे. त्याबद्दल आता जास्त वेळ आपण घालवू शकत नाही, ऑलरेडी व्हिडिओ लेंथी झालेला आहे. हा सुद्धा एक फॉल आल्यानंतर अप मूव्ह मध्ये कन्वर्ट झाला, याचा अर्थ बॉटम ऑलरेडी बनलेला आहे. यानंतर मेजरली CDSLचा रिव्हेन्यू सुद्धा कुठे ना कुठे इम्पॅक्ट झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. 224 कोटी, जो की इयर ऑन इयर डिक्लाइन दिसतो आणि क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा डिक्लाइन दिसतो. ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे आणि याची कारणं सुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहेत. नेट प्रॉफिट 100 कोटीचा आहे, विच इज रिअली ग्रेट. आणि आता जर तुम्ही बघितलात तर स्टॉक एका फॉल नंतर अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळतोय. तुम्हाला या सगळ्या स्टॉक्स बद्दल काय वाटतं आणि यामधला कुठला तुमचा स्टॉक फेवरेट आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.